4,80,780 पूरग्रस्त शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आतापर्यंत 584 कोटी रुपये मदत निधी जमा झाला असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली। सोलापूर जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे तब्बल 5,92,867 शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालं होतं। यापैकी 4,80,780 शेतकऱ्यांना आतापर्यंत 584 कोटी रुपयांचा मदत निधी त्यांच्या बँक खात्यात जमा झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली। जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीची माहिती केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात आली होती। या अहवालानुसार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचं एकूण 724 कोटी रुपयांचं नुकसान नोंदवलं गेलं। नुकसानग्रस्तांपैकी सुमारे 1 लाख शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळणं बाकी आहे। 36,000 शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण नसल्यानं त्यांना मदत मिळाली नाही। प्रशासनाकडून त्यांची ई-केवायसी करून घेतली जात असून त्यांनाही लवकरच मदत निधी दिला जाणार आहे। मात्र 60,000 शेतकऱ्यांकडे केवळ फार्मर ID असल्यानं त्यांचा पीक पंचनामा झाला नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं। त्यामुळे त्यांना नुकसान भरपाई मिळणार नाही, कारण त्यांच्या शेती पिकांचं नुकसानच नोंदलं गेलेलं नाही, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं। जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद म्हणाले की केंद्र शासनाकडे पाठवलेल्या यादीची तपासणी मनुष्यबळाद्वारे काटेकोरपणे केली जात आहे। प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा तपशील पडताळूनच मदत निधी वितरित केला जात आहे। आतापर्यंत 4,80,780 शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये अतिवृष्टी जे झालेली होती सप्टेंबरमध्ये, त्यांचे पैसे 4,80,780 शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे गेलेले आहेत। एकूण 584 कोटी पैसे अकाउंटमध्ये गेलेले आहेत। जवळपास 1 लाख शेतकरीचे आता पैसे जाणे शिल्लक आहे। त्यापैकी 36,000 लोक जे ई-केवायसी साठी पेंडिंग आहेत। जवळपास 70,000 लोकांची ई-केवायसी आम्ही ऑलरेडी केलेले आहेत। बाकीचे 36,000 पेंडिंग आहे। आता कॅम्प सुरू आहे। माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की आपण ते कॅम्प्समध्ये जाऊन आपले ई-केवायसी करून घ्या। ई-केवायसी केल्याचे काही दिवस नंतर आपल्या अकाउंटमध्ये पैसे येतील। बाकी जे 60-70 हजारचे गॅप आहेत त्यांच्या अकाउंटमध्ये त्यांची ई-केवायसी पण झालेलं आहे। 70-75 हजारचे शेतकरी आहेत ई-केवायसी चे लोकांना काढल्यानंतर त्यांच्या अकाउंटमध्ये पुढच्या 7-8 दिवसात त्यांच्या अकाउंटमध्ये पण पैसे जातील। तर मी पुन्हा सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो की आपण कृपया त्यांचे आपले ई-केवायसी लवकर करून घ्या। खूप